पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथे दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न। कोयना, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथील दत्त मंदिरात आज पहाटेच्या सुमारास या मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। गेल्या 24 तासात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने येथील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी नदी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्रीच्या मुख्य चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडले। या दक्षिणद्वार सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावून पवित्र स्नानाचा लाभ घेतला। दक्षिणद्वार झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरल्याने कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, मिरज, जयसिंगपूर, सांगली आदी परिसरासह सीमा भागातील शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला। दत्तदेव संस्थामार्फत येणाऱ्या भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी ब्रॅकेटची व्यवस्था केल्याने भाविकांना सुलभपणे स्नान करता आले। गुरुवारी रात्री पाण्याची पातळी वाढत गेल्याने पहाटे दक्षिण द्वार झाले।